गेल्यावरही नाती निभवत राहतात, पण त्यांना मनामध्ये सत्याचा झटका बसलेला असतो की हे नातं मेलेलं आहे. नवरा बायकोंच्या बाबतीत हे फार होतं भारतामध्ये. हे मी माझ्या अनुभवाने सांगत नाही आपण. मुद्दा असा आहे की ही जी माणसं आहेत त्यांचं स्मरण करण्याचा उद्देश मेणबत्ती पेटवणं हा नव्हे. त्यांचा स्मरण करण्याचा उद्देश आत्मसन्मान जागृत करणं आहे. जर राळेगण सिंधीच्या अण्णा हजारे नावाच्या एका माणसाने म्हटलं की राईट टू इन्फॉर्मेशन पाहिजे, माहितीच्या अधिकाराचा कायदा पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायाधीश जर कायद्याच्या कक्षेत येतो तर राज आणि उद्धव ठाकरे का येत नाहीत? तुम्ही का विचारू शकत नाहीत हा प्रश्न? तुम्ही कृपाशंकरवर का बोलत नाही? का गप्प आहात? काय मिळालेलं आहे तुम्हाला त्याच्यासाठी? का विचारू शकत नाही तुम्ही प्रश्न? बाळासाहेब ठाकरे कोण लागले त्यांना का प्रश्न विचारू शकत नाही तुम्ही? त्या एकनाथ शिंदेना बोलवा येते, विचारा त्यांना प्रश्न. कृपाशंकरवर का बोलत नाही? विचारू शकता? तर तुम्हाला अधिकार आहे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं नाव घेण्याचं आणि 23 मार्च 1931ला मेणबत्त्या पेटवण्याचं. अन्यथा मेणबत्ती पेटवताना हात थरथरला पाहिजे तुमचा, लाज वाटली पाहिजे तुमच्या जीवनाची. तुम्हाला जे काम करतं ते सचोटीने केलं पाहिजे. मंत्रालयात जाण्याची मला भीती वाटते आता. मंत्रालयात मला खास कार्ड आहे, मुख्यमंत्र्यांनी नॉमिनेट केल्यामुळे अॅक्रेडिटेशन कार्ड मिळाल्यामुळे मला कधीही जाता येतं, काही करता येतं, किंवा इतर अनेक कारणामुळे सर्वांशी संबंध असल्यामुळे त्यांच्या बाजूने मी कोणाशी वाईट संबंध स्वतः करायला जातच नाही, एक्सेप्ट भाषण करण्या व्यतिरिक्त. पण हे सगळं असलं तरी सुद्धा मी महाराष्ट्र राज्यापेक्षा कोणत्याही माणसाला मोठा मानत नाही आणि भारत देशाला पेक्षा कोणालाही महान मानत नाही. बाकी सगळे फाट्यावर. राहुल गांधींनी कितीही मीडिया मॅनेजमेंट कंपन्या मॅनेज केल्या आणि इमेज मेकिंग कंपन्या 3 लावल्या आणि कलावती देवीच्या घरात जाऊन ठरवून जेवले आणि ट्रेनने प्रवास केला आणि असे फोटो छापले म्हणून मी राहुल गांधींच्या ब्रिगेडमध्ये सामील होईन उद्या गाढवा मेंढ्यांच्या कळपासारखा, यासाठी हे फासावर गेले नव्हते. यांनी ही फिलॉसॉफी लिहून ठेवलेली आहे सगळी. ही मी सगळी मुखोद्गत केलेली आहे, पाठ आहे. हे काय यांच्यासारखे असंख्य होते ज्यांनी आत्मसन्मान, स्वाभिमान, ज्यांनी पैशाला स्पर्श नाही केला. मी समजू शकतो तडजोड करणं, एका आयुष्यात एक तडजोड करावीच लागते. सोनं सुद्धा शेवटी दागिन्यामध्ये बदलता येत नाही, थोडं त्याच्यामध्ये इतर धातू मिक्स केल्याशिवाय. पण तडजोड म्हणजे कोणाकडनं 4,000 कोटी रुपये आणणं नव्हे. 4,000 कोटी रुपये तुम्ही खर्च करून दाखवा मला, तर माझ्याकडनं पुन्हा 1,00,000 रुपये. अरे माझी पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी, त्याच्या पुढची, अरे किती पिढ्या आहेत तुम्हाला? मी ही जमीन पुन्हा माझ्या ताब्यात येत नाही. पुण्याच्या जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली. अरे तुम्ही ज्या जमिनी विकत घेतात त्या 1,00,000 लोकांनी अगोदर घेतल्यात आणि नंतर 1,00,000 लोक घेणार आहेत. अशाने राजा बनत नाही कोणी. राजा इथे लोकांच्या इथे राज्य करतो. आणि मी तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे 2 फोटो आहेत लावलेले घरामध्ये. माझ्या स्टडीमध्ये अनेक फोटो आहेत. त्यात एक विजय तेंडुलकरांचा आणि माझा फोटो आहे, जे माझे गुरु आहेत, ज्यांच्यावर मी 17 वर्ष आले. मी त्यांना बाबा म्हणायचो. त्यांनी मला नेहमी सांगितलं, राजकारण्यांची मैत्री कर, पण लक्षात ठेव ती मैत्री एक दिवशी तुटणार. कारण लेखक आणि राजकारणी यांचे हितसंबंध हे परस्पर विरोधी आहेत. जर तू खरा लेखक असशील तर. तू खरा लेखक नशील तर परस्पर पूरक आहे. माझ्याकडे जे महत्वाचे 2 फोटो आहेत ते मुसोलिनीचे आहेत. आता असं म्हणतात कॉपी करतात, राज ठाकरे बाळ ठाकरेंची कॉपी करतात. असं नाहीये. मुसोलिनी हा 23 साली सत्तेवर आला. फॅसिझमचा उदय 23 साली झाला. मुसोलिनी 23 साली सत्तेवर आला. त्याची कॉपी हिटलरने केली. 33 साली तो सत्तेवर आला, बरोबर. जानेवारीच्या 30 तारखेला 30 जानेवारी 1933 साली हिटलर सत्तेवर 10 वर्षांनी. नाझिझम आणि स्टॉर्म ट्रुपर्स म्हणजे तुफानी सेना ही ब्लॅक शर्ट युनियन जी होती मुसोलिनीची, त्याची कॉपी केलेली होती हिटलरने. हिटलर नंतर शहाणपणाने इनोव्हेटिव्हपणे पुढे गेला, ही गोष्ट वेगळी. त्यानंतर त्याची कॉपी बाळा ठाकरेंनी केली. त्यानंतर त्याची कॉपी राज ठाकरे करतात असं म्हटलं जातं. सत्य असत्य त्यांच्या मनामध्ये दडलेलं आहे. राईट टू इन्फॉर्मेशन खाली तुम्ही विचारू शकता. तो तुम्हाला अधिकार आहे. तुम्हाला आत्मसन्मान असेल आणि करेज असेल. उद्या खाली येऊन कानफाटात 4 लोकांनी मारली तरी मला हा जाणून घेण्याचा अधिकार आहे. कारण माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनात तुम्ही ढवाढव करायला नेते म्हणून मी तुम्हाला बोलवलं नव्हतं. तुम्ही आलाय. तुम्ही मला याचं उत्तरदायित्व आहात. तुम्हाला उत्तर द्या मला.
हे सांगण्याची हिंमत असेल तर यांचे जयंती साजरे करा, नाहीतर राजे पुढच्या वर्षीपासून बंद करा. हे धंदे मेणबत्त्या पेटवण्याचे मी खूप बघितलेत. 5 लाख लोकांनी मेणबत्त्या लावून मुख्यमंत्री गेले. पुढे काय झालं? मिलिंद देवराच निवडून आले ना. म्हणजे काय मिलिंद देवरांचा माझा विरोध नाहीये, म्हणजे ते काय क्रांतिकारक आहेत का? पुढे क्रांतिकारक आहेत दक्षिण मुंबईत. मंगलप्रभात लोढा अजून मांसाहार विकू देत नाही तिकडे. मुद्दा एवढाच, म्हणजे स्वातंत्र्य नाही. मुद्दा एवढा तुमचा फॅसिझम आहे वेगळ्या प्रकारचा. शाकाहार हा वेगळ्या प्रकारचा फॅसिझम आहे. मला माझं खाण्याचं स्वातंत्र्य आहे. मी शाकाहार, तुम्ही शाकाहार केला, मी आदर करतो तुमचा. उत्तम, अनिल सत्ते शाकाहारी आदर आहे मला. मी मांसाहारी आहे, त्यांना आदर असला पाहिजे. नसेल तरी मी खाणार मांसाहार, त्यांच्यासमोर बसून. नसेल तर त्यांनी उठून जावं. मी त्यांना अडवलेलं नाहीये. मी त्यांचा आदर करतो, त्यांनी माझा आदर केला पाहिजे. या तत्वावर जगण्याची मूल्य जी आहेत ना, ती या लोकांनी पेरली. आणि पुढच्या वेळी अशा प्रकारचा समारंभ करताना दुर्गा बाबींच्या फोटोला विसरू नका हो. त्यांचा फोटो फार दुर्मिळ आहे, माझ्याकडे आहे तो मी देतो. इथे मी एक गोष्ट अजून सांगू इच्छितो. स्वातंत्र्योत्तर काळात उत्तरोत्तर पतन होत गेलं. भारताचं जसं पतन होत गेलं तसं महाराष्ट्रातही पतन होत गेलं. जे स्वप्न आपल्या क्रांतिकारकांनी, मग सचिंद्रनाथ सन्याल असो, श्यामजी कृष्ण वर्मा असो, सावरकर असो, जे सगळे माळोकाटोका पंथवाले आणि मग गांधीवादी सुद्धा सगळे अनेक जण ज्यांनी आपल्या नैसर्गिक उर्मी दाबून टाकल्या, नंतर त्या उफाळून आल्या ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी त्या काळात दाबून टाकल्या. मग दत्ताजीराव, माफ करा मला, काही जणांच्या उर्मी उफाळून आल्या हे तुम्हालाही माहिती आहे. त्या सगळ्यांनी कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हपापल्यासारखं सत्तेचे लचके तोडले, भारताचे लचके तोडले. आणि हे ग्रोथ रेट वगैरे सांगतात ना, मी उत्तम दर्जाचं शिक्षण घेईन, मी कॉस्ट अकाउंटंट आहे, मी ऑक्सफर्डला होतो वगैरे, ही सगळी बकवास गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात मी सर्टिफिकेट आणि मार्कशीट दाखवून कोणतंही काम मिळवलेलं नाही. परवा ते हाती ती मनवतीच माझी देखील की अस्तित्वात. परवाच मला वडिलांनी सांगितलं, अरे तुझी मार्कशीट आणि हे मिळालं. मी म्हटलं फेकून द्या ना ताबडतोब. आपल्याकडे ताबडतोब जर पेपर कटरमध्ये टाकण्याजोगी गोष्ट असेल तर तीच आहे. कारण तीच एक गोष्ट आहे ज्याने मला वर्ल्डली विस्डम म्हणजे जगातलं शहाणपण शिकवण्यापासून अडवलं. त्याला ताबडतोब नष्ट करा. याच्यामध्ये रजनीशचंद्र मोहन म्हणजे ओशो, आधुनिक तत्वज्ञ मानले जातात खऱ्या अर्थाने. त्यांनी ज्या क्षणी फिलॉसॉफीची डिग्री, डॉक्टरेट मिळाली, त्यांनी ती रिब्रीनमध्ये बांधली आणि विहिरीत टाकून दिली. आणि ते म्हणले, हे केल्यानंतरही जर मी टिकलो तर मी खरा, हे केल्यानंतर जर मी टिकलो नाही तर मी खोटा. कारण ते कागद महत्वाचे. जसं मी आज मर्सिडीज मधनं आल्यावर लगेच 5-6 गाड्या मागे पुढे आल्या असत्या आणि धडाधड फटाके लागले असते तर मला अजिबात